नमस्कार, सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पालक भाजी बनवतोय, पण पालक भाजी अगदी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे मी. मटणापेक्षा भारी लागते. तर काय केले बघा, पहिले आपण मसाला करूया. त्यासाठी लसूण टाकले मी मिक्सरच्या भांड्यामध्ये, 2 मिरच्या आणि आपण आलं, अद्रक लसूणची एक पेस्ट करून घेऊया मिरच्या टाकून. आता हे आल्याचा तुकडा थोडा मोठा आहे म्हणून मी कापून घेते. आता ही पेस्ट आपली वाटून झालेली आहे. आता मी ही पेस्ट काढून घेते. तर मैत्रिणींनो, पहिल्यांदाच माझी ही रेसिपी पाहत असाल किंवा चॅनलला भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आहे हिला सुद्धा दाबा. त्यामुळे काय होईल, माझे जे नवीन व्हिडिओ आहेत हे तुम्हाला पहिले पाहायला भेटतील. तेच मिक्सरचं भांडं आहे आपलं, त्याच्यामध्ये मी कांदा आणि टॅमॅटो, त्यानंतर कोथिंबीर एवढं हे वाटण करून घेणार आहे. तर यामधली मी अर्धी कोथिंबीर टाकते आणि मस्त आपण बारीक वाटून घेऊया. जर तुम्ही अशा पद्धतीने भाजी केली ना तर चाटून पुसून खाल, सांगते मी. आता आपलं हे वाटण झालेलं आहे. आता ही जी पालक आहे हिला मी साफ करून धुवून घेतलेली आहे आणि चाळणीत नितरवा म्हणजे पाणी निघून जाण्यासाठी ठेवली आहे. आता ही पालक आपल्याला अगदी बारीक कापून घ्यायची आहे. पाहू शकता, अशा पद्धतीने अगदी बारीक कापून घेऊया आपण. जशी मी व्हिडिओ दाखवले अशा पद्धतीने अगदी बारीक आपण कापली. तर मैत्रिणींनो, ही अशी भाजी आहे ना, मुलांना समजणार पण नाही की तुम्ही पालकची भाजी केली म्हणून, आणि आवडीने खातील. चला, तर पालक आपली कापून झालेली आहे. आता मी एका वाटक्यात काढून घेते. हे स्टीलचं भांडं आहे, त्याच्यात काढून घेते. काय जास्त भांड्याचा पसारा न करता बघा तुम्हाला मी दाखवते भाजी, आणि पटकन होणारी आहे. आता ही पालक कापलेली मी बाजूला ठेवते आणि आपण आता इथे कढई ठेवून घेतली गॅसवरती. यामध्ये आपण तेल ओतून घेऊया. कढई आहे ना, पटकन गरम होते ही. तर गॅस बंद केला आहे थोड्या वेळासाठी, बारीक केलेला आहे. चला, आता जिरं टाकूया आपण फोडणीला आणि आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेऊया. आता हिला थोडी परतवून घेऊया. अद्रक लसूणची पेस्ट परतून झाले. आता जे आपण वाटण केले टॅमॅटो कांद्याचं ते टाकून घेऊया आणि हा मसाला छान असा आपण परतून घ्यायचा. तर पाहू शकता, छान असा आपला आता थोडा परतवून झालेला आहे. आणखीन 1-2 मिनटं परतवून घेऊया. आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया. जे नेहमीचे आहेत तेच आहेत. लाल मिरची पावडर, ही माझी घरगुती लाल मिरची पावडर आहे. पाहू शकता, याचा कलरच खूप छान आहे. त्यानंतर हळद आणि धना जिरा पावडर. थोडंसं धना जिरा पावडर मी जास्त टाकते. आणि गरम मसाला, तुम्ही किचन किंग मसाला असेल तो सुद्धा टाकू शकता. आता हे छान मसाले आपण परत एकदा मस्त परतवून घेऊया. वाटण अगदी चांगलं परतवून घ्यायचं, कारण टॅमॅटो आणि कांदा आपण कसं कच्चं वापरलं आहे म्हणून. बघा, यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकते. थोडीशी कसुरी मेथी तुमच्याकडे असेल ना तर ती सुद्धा टाका, भाजीला आणखीन छान चव येईल. आता यामध्ये आपण पाणी टाकून घेतलेलं आहे. आणखीन थोडं पाणी टाकून घ्यायचं. आपल्याला किती रस्सा पाहिजे किंवा सुक्कं पाहिजे तसं करायचं. यामध्ये चवीनुसार मीठ टाकून
आपल्याला ह्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. थोडंसं मी 1-2 मिनिटासाठी झाकण ठेवते आणि गॅस बारीक करून ठेवायचं आहे आपल्याला. आता यापुढे आपण चला आता पालक भाजी आपली बारीक कापून झालेलीच आहे. आता यामध्ये आपण 1 वाटी मी बेसन टाकते. खूप जास्त बेसन नाही वापरायचं, गरज लागली तर परत घेईन मी. आता बेसन आपण टाकून घेतले, त्यानंतर आपण थोडेसे मसाले टाकून घेऊया. ते इथे धना जिरा पावडर, त्यानंतर हळद, थोडीशी मिरची पावडर, जास्त नाही थोडीशी अगदी, आणि थोडंसं अगदी गरम मसाला. जास्त मसाले नाही टाकलेत मी ह्याच्यात. जर आपल्या आवडीनुसार तुम्ही याच्यात मसाले टाकायचे आहेत. त्यानंतर जिरं टाकून घेतले. इथे आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आहे. चवीनुसार मीठ टाकायचं. आता यामध्ये आपण थोडंसं तेल टाकायचं आहे. त्यामुळे कसं ना मऊ होतील, असं एकदम कडक होणार नाही, मऊ वडी होईल आपली ही पालकाची. आता आपल्या मसाल्याचं तर काम झालेलंच आहे, म्हणून मसाले मी उचलून ठेवते. त्यांच्या जागेवर मसाले ठेवून घेतलेत. आता हे सर्व आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये पालकमध्ये पाणी असतं, त्यामुळे आपण पाणी वरनं अजिबात वापरणार नाही आहेत. तर आता इथे गेली आहे लाईट, त्यामुळे माझं तोंड थोडंसं वाकडंच झालं आहे. तर थोडंसं काळोख वाटते. तर आता हे आपण बेसन पीठ टाकून छान आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी अजिबात पाणी टाकलं नाही. गरज लागली तर थोडंसं पाणी आपण टाकायचं, लागलं तर टाकूया. पण मला काही गरज लागलीच नाही आहे. आणि छान असं हे पीठ आपण मिक्स करून घेतले. आता हे मिक्स झालेलं आहे. आता मी थोडंसं हाताला तेल लावून ह्याचे गोल गोल आपण बॉल करून घेऊया. बॉलसारखं गोल आकार देऊया, किंवा असंच हाताने मुठ्या म्हणतो आम्ही, त्याच्या आपण मुठ्या बनवून घेऊया. तेल लावल्याने हाताला चिटकत नाही, म्हणून थोडंसं मी तेल लावून घेतले. पाहू शकता अशा पद्धतीने आपण बनवून घेऊया. तर इथे मी बनवून घेतले बघा. आता इकडे पाहू शकता आपला जो रस्सा आहे ह्याला छान उकळी आलेली आहे, आणि अशी उकळीच यायला पाहिजे आपल्याला. उकळी आल्यानंतरच आपण हे जी मुठ्या बनवलेल्या आहेत पालकाच्या, त्या एक एक यामध्ये आपल्याला सोडून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने मी सर्व सोडून घेतल्या. आता याला आपण हलवायचं वगैरे नाही आहे. यावर झाकण ठेवायचं आणि 1-2 मिनटं आपण शिजवून घ्यायचं. 2 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता खूप छान अशा आपल्या ह्या मुठ्या किंवा ही वडी आहे पालकाची, छान शिजल्या गेलेली आहे. आणि कुठेही चुरा नाही झालेला की काहीच नाही. कुठलाही आपण भांड्यांचा पसारा न करता मस्त वडी आपली ही झालेली आहे, पाहू शकता. आता यामध्ये ना मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेते, आणि आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे. तुम्हाला मी दाखवते बघा, इतकं मस्त ही भाजी झाले. चिकन मटणापेक्षा पण एक नंबर लागते खायला. चला तर लगेच डिशमध्ये तुम्हाला काढून दाखवते. बघता क्षणी आपल्या तोंडाला पाणी सुटतं, इतकी छान ही भाजी झालेली आहे. नक्की बनवून बघा, आणि रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. वाव, एक तोडून पण दाखवते मी तुम्हाला. मस्त मऊ, कडक अजिबात झालेले नाही आहेत, आतनं एकदम मऊ आहेत. तोंडात टाकल्यानंतर विरघळणार इतके छान झाले आहेत. चला परत भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.